Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the second lecture about the chapter statistics. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of these lectures. Channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Okay, coming to the chapter. In the previous lecture, that means in the first lecture, I told about this Francis Galton, and also I introduced what is statistics, what is importance of statistics, that it is a branch of mathematics where we collect data and analyze the data and draw some inferences. Okay, now see, we usually find a specific property in the numerical data collected in a survey that the scores have a tendency to cluster around a particular score. आपण बघा, आपण साधं याचा अर्थ लक्षात घ्या की आपण जेव्हा काय करतो, तुम्हाला समजा एक 50 मुलांचे मॅथमॅटिक्समधले मार्क्स दिलेले आहेत आणि तुम्हाला असं विचारलं की याचं ॲव्हरेज काय आहे, ॲव्हरेज मार्क्स किती आहेत, तर मग तुम्ही असं सांगाल की बाबा तो 100 मार्कांचा जर पेपर असेल तर ॲव्हरेज मार्क 76 आहेत, 76. व्हॉट डज इट मीन? त्याचा अर्थ असा होतो का की प्रत्येक विद्यार्थ्याला 76 मार्क आहेत? नाही. तर 76 हा एक असा नंबर आहे की बऱ्याच मुलांचे मार्क त्या 76च्या जवळपास आहेत. बघा, त्यालाच इथे म्हटलेलं आहे टेंडन्सी टू क्लस्टर अराउंड अ पर्टिक्युलर स्कोअर. क्लस्टर म्हणजे एकत्र येणे. कुठे ते एकत्र येत आहेत ते 76. प्रत्येक नंबर 76 नाही आहे, पण एक 7-8 विद्यार्थी 76च आहेत. काही जणांचे 77 मार्क आहेत, काही जणांचे 78 आहेत, काही जणांचे 79 आहेत, 72 आहेत, 74 आहेत, 75 आहेत, 76च्या जवळपास. ठीक आहे, मग त्याच्यापासून लांब असेल 100 पैकी 100 मिळवणारा पण त्यात एखादा विद्यार्थी असेल किंवा 35 मार्क मिळवणारा पण एखादा विद्यार्थी असेल, पण टोटली आपण काय म्हणणार की बरेचसे विद्यार्थी 76च्या आसपास आहेत. मग हा जो स्कोअर आहे 76, इट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ नंबर ऑफ द ग्रुप. किती विद्यार्थ्यांचे मार्क मी एकत्र केले? 100 मुलं होती त्या वर्गामध्ये, आणि त्या 100 मुलांचे मॅथमॅटिक्समधले 100 पैकी मार्क किती आहेत हे आपण एकत्र केले आणि आपल्याला असं आढळलं की त्याचं ॲव्हरेज मार्क्स हे 76 आहेत, 76. म्हणून आपण काय म्हणणार, हा जो नंबर आहे 76 ही त्या ग्रुपमधल्या डेटाची, ग्रुपमधला डेटा म्हणजे इथे डेटा काय आहे, मार्क्स ऑफ द स्टुडंट्स, त्याची ही सेंट्रल टेंडन्सी आहे. सेंट्रल टेंडन्सी अनेक प्रकारे आपण मेजर करतो. लक्षात घ्या, तुम्ही गेल्या वर्षी 9वी मध्ये असतानाच मीन, मेडियन आणि मोड शिकलात, पण ते कशाचं? अनग्रुप्ड डेटाचं. अनग्रुप्ड डेटा म्हणजे काय? बघा, तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे, मेजर द हाईट इन सेंटीमीटर्स ऑफ ऑल द स्टुडंट्स इन युअर क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? सपोज देअर आर 50 स्टुडंट्स इन युअर क्लास. तुम्ही प्रत्येकाची हाईट मेजर करा इन सेंटीमीटर्स. ओके, अँड देन कॅल्क्युलेट द मीन ऑफ दॅट डेटा. म्हणजे 50 मुलं समजा तुमच्या वर्गामध्ये आहेत, प्रत्येक मुलाची सेंटीमीटर्समधली हाईट, मग काही एखाद्याची 155 सेंटीमीटर असेल, 165 सेंटीमीटर असेल, 150 सेंटीमीटर असेल, बरोबर ना? 5 फूट असेल तर 150 सेंटीमीटर होणार, 6 फूट असेल तर 180 सेंटीमीटर होणार. जनरली इंडियन हाईट ही 6 फूट नसते, म्हणजे 5 फूट आणि काहीतरी 10 इंच 11 इंच हे आपण खूप उंच आहे असं म्हणतो. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणूया की 5 फूट ते 6 फूट या दरम्यान त्या वर्गातल्या मुलांच्या हाईट्स आहेत. बरं, ही पुन्हा कितवीतली मुलं याच्यावर अवलंबून आहे. पहिलीतली मुलं असतील तर त्यांच्या हाईट्स कमी असणार, 10वीतली मुलं असतील, 12वीतली मुलं असतील तर ते आता मॅच्युअर मुलं आहेत, म्हणजे त्यांच्या हाईट्स शक्यतो मग नंतर वाढत नसतात. वाढतात, नाही असं नाही, विथ प्रॉपर एफर्ट्स यू कॅन इन्क्रीज युअर हाईट्स. ओके, बट दॅट इज नॉट, दिस इज अदर सब्जेक्ट आय एम टॉकिंग अबाउट. मुद्दा असा आहे की या मुलांच्या हाईट्स तुम्ही मोजल्यानंतर जर तुम्ही त्याची सरासरी काढलीत, मीन काढलात, ॲव्हरेज काढलात, तर तुमच्या असं लक्षात येईल साधारणपणाने या वर्गातल्या मुलांची हाईट ही 156 सेंटीमीटर आहे. म्हणजे काय, प्रत्येक मुलाची हाईट एक्झॅक्टली 156 सेंटीमीटर आहे का? नाही. तर इट इज अराउंड 156. म्हणजे त्या सर्व जे 50 नंबर्स आहेत ते कशाच्या आसपास घोटाळत आहेत? ते 156 सेंटीमीटरच्या आसपास. ह्यालाच म्हणतात सेंट्रल टेंडन्सी. तुम्ही इंडियन क्रिकेट टीमचा विचार करा, 11 प्लेयर्स असतात, मग तुम्ही असं म्हणून जाता
काय आहे की भारतीय क्रिकेट टीमचं सरासरी वय 27 वर्ष आहे. म्हणजे काय, प्रत्येक त्यातला प्लेअर 27 वर्षाचा आहे का? नाही. पण त्या 11 प्लेयर्सच्या वय जर तुम्ही नोंदवलीत आणि त्याचं सरासरी काढली तर ती 27 आहे. म्हणजेच काय, प्रत्येक प्लेअरचा जो वय आहे ना ते 27च्या कुठेतरी जवळपास आहे, असा त्याचा अर्थ होतो. क्लस्टर अराउंड दॅट नंबर, म्हणून हे आहे बघा. म्हणून तिथे म्हटलंय वी कॅन फाइंड दॅट हाईट्स ऑफ मेनी स्टुडंट्स क्लस्टर नियर अ स्पेसिफिक नंबर. लक्षात घ्या. कलेक्ट नंबर ऑफ, दुसरी ऍक्टिव्हिटी बघा, कलेक्ट द नंबर ऑफ फॉलन लिव्ज ऑफ अ पीपल ट्री. पिंपळाचं जे झाड आहे त्याची फळं म्हणजे पानं जी खाली पडली ती कलेक्ट करा. नंबर ऑफ फॉलन ट्रीज, फॉलन लिव्ज ऑफ अ पीपल ट्री. डिस्ट्रीब्यूट द लिव्ज अमंग द स्टुडंट्स अँड आस्क देम टू मेजर द लेंथ्स ऑफ देम. त्याच्या लांबी मोजा त्या प्रत्येक पानाची. रेकॉर्ड द लेंथ ऑफ दॅट लीफ. वी नोटीस दॅट देअर लेंथ्स टेंड टू क्लस्टर अराउंड द नंबर. म्हणजे असं हा जो कन्सेप्ट आहे की डेटा जो आहे ना तो एका ठराविक ठिकाणी क्लस्टर होत असतो, त्यालाच म्हणायचं सेंट्रल टेंडन्सी. नाव वी आर गोइंग टू डू सम मोर स्टडी ऑफ मीन, मेडियन अँड मोड. ओके, अँड लेट अस नो द सिम्बॉल्स अँड द टर्मिनॉलॉजी रिक्वायर्ड फॉर इट. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे. टर्मिनॉलॉजी आपण काय वापरणार आहोत, सिम्बॉल्स काय वापरणार आहोत. कारण काय, हे सर्व मॅथमॅटिक्स आहे. स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स वेअर दिस अनालिसिस ऑफ द डेटा कलेक्टेड इज डन. मग इथे आपण आता त्याच्या बेसिक गोष्टीकडे येऊया. पुन्हा मी हे स्मॉल करतो. ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपल्याला फार करणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, त्या नुसत्या दुर्लक्ष करून चालणार नाही. वी शुड वर्क ऑन दोज थिंग्स. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, बघा आता इथे काय सिम्बॉल्स दिलेले आहेत बघा. नाव वी आर गोइंग टू डू सम मोर स्टडी ऑफ द मीन, मेडियन अँड मोड. लेट अस नो द सिम्बॉल्स अँड टर्मिनॉलॉजी रिक्वायर्ड फॉर इट. द मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. बघा मीन बाबत काय म्हटलंय बघा. मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. सी द फॉर्म्युला इट इज दिस नोटेशन एप्सिलॉन. याला एप्सिलॉन सिम्बॉल म्हणतात. याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे बघा, एप्सिलॉन. एप्सिलॉन XI आय हे असं वाचायचं. 1 इथे लिहिलेलं आहे बघा, 1 टू से कॅपिटल N. ओके, आणि डिव्हायडेड बाय कॅपिटल N. ह्याला हे जे सिम्बॉल आहे ना ह्याला एप्सिलॉन सिम्बॉल म्हणतात. एप्सिलॉन हे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आणि त्याचा अर्थ काय, समेशन. ओके, त्यामुळे हे वाचताना कसं वाचायचं, हे एप्सिलॉन नाही म्हणायचं आपण, समेशन XI. काय म्हणायचं आपण, समेशन XI. आय टेकिंग व्हॅल्यूज फ्रॉम 1 टू कॅपिटल N. समेशन XI आय टेकिंग फ्रॉम 1 टू N. आणि मग त्याला एकूण भागायचं. म्हणजे कसं बघा की समजा तुमच्याकडे एक काहीतरी मुलांचे मार्क आहेत, 10 मुलांचे मार्क आहेत. ते समजा असे आहेत, हे 50 पैकी मार्क आहेत समजा, आउट ऑफ 50 असे समजा हे मार्क आहेत. आणि किती आहेत, 10 मुलांचे आहेत. समजा ते असे आहेत 34, 44, 46, 50, देन से 25, देन से 36, देन से 43, देन से 48, देन से 30 अँड से 40. म्हणजे 2 नि 2 4 नि 2 6 नि 2 8 नि 2 10 विद्यार्थ्यांचे मार्क झाले. मग ह्याला समजा मी एक व्हॅरिएबल घेतलं MI. एम म्हणजे मार्क्स, आय म्हणजे तो इंडेक्स. म्हणजे हे पहिल्या मुलाचे मार्क म्हणजे हे M1, हे दुसऱ्या मुलाचे मार्क M2, हे तिसऱ्या मुलाचे मार्क M3, हे चौथ्या मुलाचे मार्क M4 एटसेट्रा, आणि हे 10व्या मुलाचे मार्क M10. मग हे मी ह्यांची सर्वांची मला बेरीज करायची आहे. मग मी असं लिहित नाही राहणार M1. म्हणजे हे जर असं लिहिलं ना तुम्ही M1 प्लस मग M2 प्लस M3, बरोबर ना, प्लस अँड सो ऑन, आणि शेवटी लिहिणार तुम्ही M10.
हे 10 मुलांचे मार्क आहेत तोपर्यंत ठीक आहे, परंतु हे 1000 मुलांचे मार्क असतील, 15,000 मुलांचे मार्क असतील, तर मग हे असं सर्व लिहत राहणार का तुम्ही M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M6 वगैरे वगैरे? नॉट पॉसिबल. म्हणून हे शॉर्ट नोटेशन आणलेलं आहे. म्हणजे इथे आपण कसं लिहिणार, हेच कसं लिहिणार आपण, समेशन. समेशन म्हणजेच बेरीज. कशाची बेरीज? MI आणि आयच्या व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत आहेत? 1 to 10. म्हणून आपण कसं लिहिणार, आय टेकिंग व्हॅल्यूज फ्रॉम 1 to 10. ही झाली बेरीज. आणि मग त्याला 10 ने भागायचं. मग जेव्हा मी सरासरी काढतो त्यावेळी काय करतो, 3 संख्यांची सरासरी काढायची. म्हणजे काय करतो आपण, त्या 3 संख्यांची बेरीज भागिले 3. तसंच इथे मला 10 मुलांच्या मार्कांचं ॲव्हरेज काढायचं आहे. दॅट इज कॉल्ड मीन. बघा, याला मीन म्हणतात, मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. म्हणजे द सम ऑफ ऑल स्कोअर्स, म्हणजेच हे समेशन. कशाचं समेशन? XI आय टेकिंग व्हॅल्यूज फ्रॉम 1 to n. तेव्हा हे असं वाचतात, आय रनिंग फ्रॉम 1 to n, आय रनिंग फ्रॉम 1 to n, किंवा आय गोज फ्रॉम 1 to n, किंवा आय टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 to n. कसंही XI. मग हे आय हे व्हॅरिएबल आहे त्यातलं. एक्स म्हणजे काहीतरी असेल, तो समजा दर दिवशी पडलेला पावसाचा रेकॉर्ड असेल, मुलांच्या मार्क्स असतील, मुलांच्या हाईट्स असतील, प्लेयर्स असतील तर त्यांची वजनं असतील, मुलं असतील किंवा प्लेयर्स असतील तर त्यांचे वय असतील, व्हॉट एव्हर इट मे बी. पण हे असं असणार नाही, पहिल्या मुलाचं वय, दुसऱ्या मुलाची हाईट, तिसऱ्या मुलाचे मॅथ्समधले मार्क, चौथ्या मुलाचे जॉग्राफीमधले मार्क, असं नाही असणार. तो डेटा एकाच टाईपचा असेल. Data will be of the similar type. All marks, all of the values denote marks of the student obtained in that particular exam. आणि मग असा किती लोकांचा डेटा तुम्ही कलेक्ट करताय, तर समजा 10, तर मी कसं लिहिणार, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to 10 MI. ह्याला समेशन म्हणतात. याचा अर्थ काय, पहिल्यांदा I1 असणार म्हणजे हे M1, मग समेशन म्हणजे प्लस साईन, मग I2 M2 प्लस I is 3 now M3 प्लस I is 4 now M4. असं कुठपर्यंत जाणार तुम्ही, 10. म्हणजेच हे मिळालं M1 प्लस M2 अप टू M10. त्यामुळे हे जे काही सर्व एवढं लांबच्या लांब आपण लिहिलं, त्याचं हे शॉर्ट नोटेशनमध्ये आपण लिहिलं, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to 10 MI. आणि मग ह्या समेशनला तुम्ही 10 ने भागणार. यालाच आपण काय म्हणतो, मीन म्हणतो. आणि हे कसं दाखवतो आपण, समजा आता इथे बघा त्यांनी फॉर्म्युला दिलाय एक्स बार, तसं आपण इथे एम आहे ना हे, म्हणून M बार म्हणणार. सो M बार इज इक्वल टू दिस. त्यामुळे ह्याचं जे काही म्हणजे सिम्बॉलिकली तुम्ही मीन हा कसा लिहिणार, तर ते असं लिहिणार. समजा या व्हॅल्यूज तुमच्या असतील, ओके, सपोज यू हॅव व्हॅल्यूज XI, ओके, वेअर आय इज 1, समजा असं म्हटलं आपण 1 लेस दॅन ऑर इक्वल टू आय लेस दॅन ऑर इक्वल टू 100. म्हणजेच X1 X2 X3 अशा 100 पर्यंतच्या व्हॅल्यूज असतील आणि यांचं मला मीन काढायचं आहे. तर मी काय लिहिणार, मीन म्हणजे एक्स बार. बार हे मीनसाठीचं नोटेशन आहे. त्याचा फॉर्म्युला काय, या सर्वांची बेरीज म्हणजेच काय, समेशन XI, ओके, आणि मग डिवायडेड बाय 100. समेशन XI डिवायडेड बाय 100. 100 म्हणजे टोटल किती अशा व्हॅल्यूज आहेत एक्सच्या, तर त्याला आपण सरासरी म्हणजे मीन म्हणतो. आता तुम्ही अनग्रुप्ड डेटामध्ये, म्हणजे अनग्रुप्ड डेटा म्हणजे कसं, कधी असतो अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा, यातला फरक आता आपण जरा समजावून घेऊया. समजा तुम्हाला 5 मुलांचे मार्क दिलेले आहेत. समजा असे दिलेत तुम्हाला 5 मुलांचे मार्क, मार्क्स ऑफ 5 स्टुडंट्स. मार्क्स ऑफ 5 स्टुडंट्स म्हणजे समजा असे दिलेत 30, हे 50 पैकी मार्क आहेत आउट ऑफ 50. समजा 30, 44, देन से 25, देन से 25, ओके, देन से 36, 1 2 3 4 5. आता हे 5 मुलांचे मार्क झाले. इथे काय केलंय आपण, डिस्क्रीट व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. मार्क्स ऑफ एव्हरी स्टुडंट आर गिवन अँड नाव व्हॉट आय वॉन्ट टू डू इज मीन काढायचं आहे मला. मीन काढताना मी काय करतो बघा, की ह्या सर्वांचं बेरीज करतो. म्हणजे 30 प्लस 44 प्लस 25 प्लस 25 प्लस 36, जे काय उत्तर येईल ते, अँड दॅट वी डिवाइड बाय 5. मग इथे किती होणार, हे 0 आहेत, हे 4 आणि हे
5 9 नी 5 14 आणि 6 20 20शी 0 हच्याले 2 नी 3 5 नी 2 7 नी 2 9 नी 4 13 आणि 3 16 160 ही मार्कांची बेरीज झाली. त्याला तुम्ही 5 ने भागणार, राईट. म्हणजेच किती झालं? 5 त्रिक 15 32 हे झालं. 32 हे ॲव्हरेज आलं, मीन आलं. बघा प्रत्येक मुलाचे मार्क ह्याच्यात 32 मार्क ॲक्च्युअली कोणालाच नाही आहेत, परंतु हे जे सर्व नंबर बघा 30 हा 32च्या जवळ आहे, 2 नेच जवळ आहे, 25 7 ने जवळ आहे आणि 36 हा 4 ने जास्त आहे, 44 हा 12 ने जास्त आहे. बघा म्हणजे 32 पेक्षा जास्त व्हॅल्यू कुठे कुठे आहे तर 44 म्हणजे ती 12 ने जास्त आहे. बघा नंतर 36 म्हणजे 4 ने जास्त आहे. म्हणजे एकूण जास्त व्हॅल्यू किती झाल्या, त्यांची बेरीज किती झाली बघा 16. 12 अधिक 4 मी जर केलं आणि कमी व्हॅल्यू कशा आहेत बघा, ही 32 पेक्षा 2 ने कमी आहे म्हणजे इथे 2 मी लिहिलं समजा. नंतर प्लस 25 म्हणजे 7 ने कमी आहे, 25 7 ने कमी आहे म्हणजे ही पुन्हा बेरीज 16 आली. म्हणजे 32 पेक्षा 16 कमी आणि 16 जास्त म्हणून ॲव्हरेज 32 आलं. ते प्रत्येक व्हॅल्यू 32 नाही आहे, परंतु आपण असं म्हणणार की ह्या 5 मुलांच्या मार्कांचा मीन हा 32 आहे. सेंट्रल टेंडन्सी त्याची 32 आहे. मेडियन आपण कसा काढतो तुम्ही शिकलेला. मेडियन काढताना आपण काय करतो, हा जो डेटा आहे ना तो एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितो. म्हणजे इथे कसं लिहिणार, असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने जर मी लिहिलं तर 25 हे सर्वात लहान आहे, पुन्हा 25, मग पुन्हा त्याच्या पुढची व्हॅल्यू म्हणजे 30 येणार, 3 झाले हे, नंतर 32 नव्हे, मग नंतर 36 आणि त्याच्यानंतर मग 44. हे चढत्या क्रमाने लिहिले. मग मधली व्हॅल्यू किती आहे बघा 30. 1 2 3 याच्या 30च्या मागे 2 व्हॅल्यूज आहेत, पुढे 2 झाले, सो मिडल व्हॅल्यू. दिस इज कॉल्ड मेडियन. बघा मीन मेडियन मोड ह्याच्यामध्ये कसा फरक आहे बघा. मीन हे सर्वात जास्त येतं, मेडियन त्याच्याहून कमी येतं. आणि मोड म्हणजे काय शिकलात तुम्ही, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तुम्ही असेंडिंग ऑर्डरने टाका, डिसेंडिंग ऑर्डरने लिहा, कशाही लिहा. जास्त वेळा आलेली व्हॅल्यू कोणती आहे 25, म्हणून 25 हा मोड झाला. हे सर्व तुम्ही अनग्रुप्ड डेटाच्या बाबतीत गेल्या वर्षी म्हणजे 9वीतच शिकलेले आहात, हाऊ टू कॅल्क्युलेट मीन मेडियन मोड. पण त्यातलं एक ऑब्झर्वेशन लक्षात घ्या, मीन इज ऑलवेज लार्जर, बिलो दॅट इट इज मेडियन, बिलो दॅट इट इज मोड. सो मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मेडियन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मोड. सर्वच व्हॅल्यू जर समान असतील, समजा प्रत्येक मुलाला 40 मार्क मिळाले तर मीन पण 40, मेडियन पण 40 आणि मोड पण 40. पण असं रिअल लाईफमध्ये जनरली होत नाही. सर्व 50 मुलं आहेत, त्या सर्वांच्या हाईट सेम आहेत असं होऊच शकत नाही. 50 मुलांचे वजनं सेम आहेत, होणार नाही. 50 मुलांचे मॅथ्समधले मार्क सेम आहेत असं शक्यतो होत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं आहे की या सर्व गोष्टींमुळे आपणाला हे कळतं की या सर्व डेटा जो काही 5 मुलांचा डेटा माझ्याकडे आहे त्याची सेंट्रल टेंडन्सी काय आहे. मीन किती आहे तर मीन आपण काढला 32. मेडियन किती काढला, आय फॉरगॉट टू राईट हिअर, दिस इज आय बाय मिस्टेक आय रोट मीन हिअर, इट इज मेडियन, सॉरी. मेडियन किती आहे बघा 30, मीन किती आहे 32, दिस इज मीन, राईट. मीन इज 32, मेडियन इज 30 आणि मोड इज 25. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन मीन, मेडियन अँड मोड. मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. बघा आणि समजा आत्ता आपण म्हटलं ना मीन, इथे या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये काय दिसलं तुम्हाला की मीन इज ग्रेटर दॅन मेडियन आणि दॅट इज ग्रेटर दॅन मोड. मोड मीन इज ग्रेटर दॅन मेडियन, ग्रेटर दॅन मोड. परंतु इन जनरल हे नातं आहे, ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहिलं जातं. कारण काय माहिती आहे, इक्वल टू पण होणार ना जेव्हा संपूर्ण सर्वच डेटा समजा सेम असेल. ओके, समजा मी असं म्हटलं बघा इथे, समजा मी असं म्हटलं की 5 मुलांचे मार्क दिलेले आहेत मला मॅथ्समधले आउट ऑफ 50 आणि ते सर्वांना 40 मार्क आहेत. मग ऑब्व्हियसली मीन पण तोच आहे, मेडियन पण तोच आहे, मोड पण तोच आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं की जिथे मीन इज सेम ॲज मेडियन इज सेम ॲज मोड. म्हणून आपण असं म्हणू शकता इन जनरल की मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इट कॅन बी इक्वल टू ऑल्सो मेडियन अँड इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मोड. असा एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे मीन म्हणजे काय तर सेंटर, हे सर्व ज्या 3 व्हॅल्यूज आपण सांगतोय ना, मीन आहे, मेडियन आहे, मोड आहे, दॅट इज कॉल्ड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. त्या संपूर्ण डेटाची सेंट्रल टेंडन्सी काय आहे असा त्याच्यामध्ये आपण विचार मांडतो. याला म्हणतात मीन, मेडियन आणि मोड ह्या ज्या 3 व्हॅल्यूज आहेत त्यांना म्हणतात मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. लक्षात घ्या. मीन कसा, मीन म्हणजे साधी सरासरी, सर्व व्हॅल्यूज ज्या काय असतील त्यांची बेरीज करा,
किती व्हॅल्यू आहेत, समजा 20 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या 20ने भागा त्या बेरजेला की तुम्हाला मीन मिळालं. त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहा आणि मधली व्हॅल्यू आहे ती मेडियन असणार. लक्षात झालं. आता इथे 5 व्हॅल्यू होत्या. आता इथे समजा असा डेटा तुम्हाला दिला की मार्क दिले समजा 40, 42, नंतर समजा पुन्हा 40 समजा दिलं, नंतर 38 दिलं, हे समजा 2 ने 2 4 झाले, 36 आणि 46 असे समजा मार्क असेल आणि मेडियन काढायचं आहे मला. तर मला उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहावं लागेल. समजा चढत्या क्रमाने मी लिहिलं तर 36 ही सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे. देन 38, आफ्टर दॅट 40, देन यू हॅव 40 अगेन, अँड देन वी हॅव 46, 42 इज देअर आणि मग 46. आता काय होणार बघा, 1 2 3 4 म्हणजे ह्या 2 व्हॅल्यूजमध्ये आल्या. एकच व्हॅल्यू येणार नाही ना, एकूण इव्हन नंबर्स आहेत त्यामुळे एकच व्हॅल्यूमध्ये येणार नाही. ऑड नंबर असतात त्यावेळी एकच. आता इथे 5 होते म्हणून हा मधला नंबर आला, मधली व्हॅल्यू आली ती. इकडे 2 आहेत, इकडे 2 आहे. इथे कसं आहे, या 2 व्हॅल्यूज येणार, मग यांचं आपण ॲव्हरेज काढायचं. आता लकीली इथे 40 आणि 40 सेम होतं, त्यांचं ॲव्हरेज 40 येणार. पण समजा इथे तुमचं दुसरा नंबर जो आहे तो समजा 41 असेल तर मी इथे 41 लिहिणार आणि त्याच्यामुळे मग ॲव्हरेज ह्या दोघांचं काढायचं. 40 आणि 41 ची बेरीज किती होते, 81. त्याला 2 ने भागायचं म्हणजे या संपूर्ण डेटाचं मेडियन किती येणार तर 40.5. बघा हे त्यातलं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हाऊ टू कॅल्क्युलेट मीन, हाऊ टू कॅल्क्युलेट मेडियन. whenever median we are calculating if the total values are even in number, how to do that. If total values are odd in number, how to do that. You must understand this properly. Okay, so in this lecture we discussed very basic things. Summation notation बद्दल आपण शिकलो. मीन मेडियन मोड अनग्रुप्ड डेटाच्या बाबतीमध्ये कसा डिस्कस केला आपण, म्हणजे गेल्या वर्षी जे तुम्ही शिकलात त्याचं थोडंफार रिव्हिजन आपण केलं. नाव वी आर इन अ पोझिशन टू लर्न फॉर मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे आपणाला आता बघायचं आहे. म्हणजे ज्यावेळी ग्रुप्ड डेटा असेल त्यावेळी मग ते कसं काढायचं या संदर्भात आपण आता पुढच्या लेक्चरपासून त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू. ओके, ठीक आहे. अगेन अपील यू टू सबस्क्राईब माय चॅनल मॅथ्स मेड इझी बाय डॉक्टर राजीव सप्रे. थँक्यू.